नमस्कार भक्तांनो, जय बाळूमामा. श्री क्षेत्र आदमापूर येथे बाळूमामांच्या दरबारात ढोणे मामा यांच्या वाणीतून केली गेली 2026ची भाकणूक. जो कोणी माझ्या भाकणुकीच्या वेळी दंगा गडबड करेल, गोंधळ करेल, त्याला 3.5 हाताचा खुट्टा मारेल. बांधीन बांधीन पापाच्या पदराला बांधेन, घालीन घालीन त्याच्या पदरात पाप घालेन. जगात 3 दिवस अंधार पडेल, जग दुनिया दिसणार नाही. राजकारणात मोठा गोंधळ होईल, कोरोनापेक्षा मोठा आजार येणार. 100 वर्षांनंतर माणूस पृथ्वी सोडेल. देशाच्या राजकारणात गोंधळ होणार. जातीवाद राजकारण, महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न चर्चेत येणार. राष्ट्रामधील वाद चालतील. रेल्वे मोठे वाहनं धडकाधडक होतील, अपघात होतील. कोल्हापूरच्या देवीच्या डोळ्यातून पहाटेचं पाणी येतं. तिच्यावर काही तर संकट आहे. बहीण भावाच्या नात्याला कलंक लागेल. जगात सत्य फासावर जाणार. 12 वर्षाची मुलगी आई होईल. तरुण पिढी वाईट मार्गाला लागेल. 35 वर्षाचं म्हातारपण येणार राज्यगुंडाचं येणार. भारत देश जगावर राज्य करेल. समान नागरी कायदा देशात सुरू होणार. उन्हाळ्याचा पावसाळा होईल. कर्नाटक राज्यात जलाशयाला मोठे भागदड पडतील. वागावं सत्यानं वागा. जंगलातील पक्षी प्राणी गावात येईल. माणूस जंगलात जाईल. जगात अनेक देश हिंदू धर्म स्वीकारतील. भारत देश हिंदू राष्ट्र म्हणून घोषित होईल. संस्कृती जपतील. शिवाजी महाराज कोणाच्या तरी पोटी पुन्हा जन्माला येतील. आदमापूर प्रति पंढरपूर होईल. माझी करशीला सेवा तर खाचीला मेवा. माझा भंडारा सगळ्यांचं न्याय करेल. बाळूमामाचा राजवाडा बघायला जग दुनियेतून लोक येतील. सोनं चांदीचे भाव वाढीत जातील. महागाईचा भस्मासूर सुटेल. धरीन सर्वांना पोटाशी धरीन. भारत देशात मोठ्या नेत्यांची हत्या होईल. तिसऱ्या महायुद्धाचा भडका उठेल. आंतरराष्ट्रीय बाजारपेठ बंद पडतील. आदमापूर कैलास शिखराचे प्रति महाद्वार यंदा पांढरे धान्य भरपूर पिकणार. ज्याच्याकडे धनधान्य तो शहाणा होईल. साखरेचा भाव कमी जास्त होईल. इराण जगावर राज्य करेल. भारत चीन महायुद्ध होईल. दिल्लीच्या राजकारणाला धक्का बसेल. 8 वर्षाची मुलगी नवरा मागेल. राजकारणातील छोटे छोटे पक्ष महाराष्ट्रावर सत्ता काबीज करतील. संपहार ताळीची आपल्या देशावर येईल. दुनियेत एक आजार उसाच्या काकवी पासून औषध निर्माण होईल. मेंढीच्या पोटाला मुलगा जन्माला येईल. सनातन धर्माच्या रक्षणासाठी बाळू धनगरानं अवतार घेतला आहे. भारत हिंदू राष्ट्र बनेल आणि छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्माला येतील. जागतिक स्तरावर वाढता तणाव निर्माण होईल. इराण इस्रायल अमेरिका संघर्ष तीव्र होणार. जगात मोठं युद्ध पेटण्याचे संकेत. तिसरे महायुद्ध होण्याची शक्यता व्यक्त. भारत पाकिस्तान संघर्ष, मोठ्या युद्धाची शक्यता. भारतीय सैन्य शौर्य दाखवेल. पाकिस्तानाचा काही भाग भारताच्या ताब्यात येण्याची शक्यता. भारतातील राजकीय उलथापालथ. मोठ्या नेत्यांची हत्या होण्याचे भाकीत. पक्ष कुंपत, लहान पक्ष प्रभावी. काही नेते मंडळी घोटाळ्यात अडकणार. जेलाची शिक्षा होण्याची शक्यता. समान नागरी कायदा लागू होण्याची शक्यता. आपत्ती आणि अपघात. रेल्वे, मोटार, विमान अपघात वाढणार. वादळी, भूकंप यांचे कर्नाटकातील जलाशयात मोठी दुर्घटना. पृथ्वीचा करार संपत आला आहे. चंद्र सूर्य काही वर्षांनी एकत्रित येतील. चंद्र सूर्याची टक्कर होईल. 3 दिवस जगात अंधार राहील. पृथ्वी गडप होईल. सांभाळून राहा. जगात डोंगरा एवढं पाप वाढलं आहे. सत्तेची सिंहासन टळमळत राहील. राजकारणात लोक देवाधर्माला विसरून जातील. भ्रष्टाचार उदंड होईल. नेते मंडळी तुरुंगात जातील. महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ होईल. तारण्याला तारणार, मारण्याला मारणार, कळपातील शोधून काढणार, शिक्षा होणार. ज्याच्या अंगी भक्ती तो सुखाने खाणार. बाळूमामांच्या आदमापूर प्रति पंढरपूर होईल. तरुण पिढी वाईट मार्गाला लागेल. रेल्वे मोटारचे मोठे अपघात होतील. नीतिमत्ता बाळगा. 5 बोटाने धर्म करा. धर्माची बाजू पुढे न्या. सोन्याचा भाव तेजीत राहील.
बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं, मेंढी माऊलीच्या नावानं चांग भलं.